महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईल, या प्रकरणाचं राजकारण करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाचं पथक दाखल, पोलिसांचं पथकही रुग्णालयात दाखल, परिचारिकांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू. फलटण बलात्कार प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरारच, गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित. अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप, फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध. मुंबई पालिकेमध्ये 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही, समान जागा वाटप व्हावं अशी शिंदेंची इच्छा, सूत्रांची माहिती. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो, दिल्लीत आलो, गावी गेलो तरी चर्चा होते, पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या भाषणावेळेस घोषणाबाजी, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी, आरडाओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आयोजकाला न सांगताच चरंगीनं निमंत्रण दिल्यानं गडबड, पंढरपूरचा कार्यक्रम झाला रद्द. मोहोळ यांच्यावर बरेच गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मोहोळ यांचा केला प्रतिवाद, मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकर यांनी केले सार्वजनिक. मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची घेतली भेट, माझा जैन बोर्डिंग प्रकरणाशी संबंध नाही, जैन समाजाला लवकरच न्याय मिळेल, मोहोळांचं वक्तव्य. मोहोळ यांच्यावरील धंगेकरांचे आरोप भाजपानं फेटाळले, 4 महिन्यात काँग्रेस पक्ष का सोडला, भाजपाचा धंगेकरांना सवाल. धंगेकर मोहोळ वादामध्ये फडणवीसांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आश्वासन, धंगेकरांचं वागणं शिंदेंच्या कानावर घालणार. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुटलं, पंकजा मुंडे उपोषण स्थळी हजर, उपोषणकर्त्यांची मुंडेंनी घडवली मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा.